लोकसभेला जोरदार मुसंडी मारणारी महाविकास आघाडी विधानसभेला मात्र हरली। महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची पिछेहाट झाली, त्यावरून अनेक अंदाज वर्तवले गेले। आता पुन्हा याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी नवं वक्तव्य केले, ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। पाहूयात। विधानसभेला महाविकास आघाडी का हरली? उद्धव ठाकरेंचा नवा कयास। महाविकास आघाडीत मतभेद सुरू। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं। महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचे उमेदवारही जास्त निवडून आले आणि मतही चांगली पडली। त्या तुलनेत लोकसभेला भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र चित्र अगदी उलट झालं। महायुतीने जबरदस्त मुसंडी मारत सत्तेचा सोपन चढला। महायुतीच्या तिन्ही पक्षांना मतही भरपूर पडली। लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या पदरात मतांचा पाऊस पडला, असं सत्ताधारी आणि विरोधकही बोलतात। आता याच विधानसभेच्या निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंनी नवं वक्तव्य केले। लोकसभेचं यश डोक्यात गेल्यामुळेच महायुतीला विधानसभेत फटका बसला, असं उद्धव ठाकरे म्हणाले। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा 1, 2, 3 पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते। ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत। तेव्हा काय होतं, माझ्यासमोर उमेदवार होते माझे, पण निशाणी नव्हती, चिन्ह नव्हतं। विधानसभेच्या काय वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तुतू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे। आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवार काय म्हणाले तेही पहा। हे उद्धवजी म्हणतात ते खरं आहे, कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही। तर तिघांच्याही त्यावेळेच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकाला अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं, हे खरं आहे। सगळ्यांच्या डोक्यात ते हवा गेली होती। ते उद्धवजींनी मान्य केलं, मी पण मान्य करतो। आम्ही बैठकामध्ये जो वेळ घालवला त्यावेळेस लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे। अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तर पहिले पदावर खुर्ची ठेवून प्रयत्न करत होते। हे पण नुकसानीचंच कारण आहे। येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। त्यासाठी सगळेच पक्ष तयारीला लागले। महायुतीच्या तिन्ही पक्षांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे राज आणि उद्धव एकीच्या चर्चा सुरू झाल्या। त्यातच आता उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद आहेत का किंवा वाद सुरू होणार का असा प्रश्न सगळ्यांना पडलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।